इकडे सगळे मुलं वडापाव खाऊन नाश्ता करून रेडी झालेले आहेत। आता तिकडे जातोय स्विमिंग पूलवर। ह्यो असा आपलं पडेगावचा धबधबो आणि ह्यो धबधबो ना एकदम मुलांसाठी चांगलं। पाणी कमी असा, पाऊस 2 दिवस कमी पडल्यामुळे इकडे पाणी कमी आहे, पण मुलांसाठी व्यवस्थित आणि सिक्युअर असं असा। बाकी मराठी शाळेची मुलं ह्या 2 दिवसांची आतुरतेने वाट बघत असतात। एक म्हणजे पावसाळा चालू झाल्याच्या नंतर शाळा चालू होतात आणि शाळा चालू झाल्यानंतर वर्षा पर्यटन आणि बांधावरची शेती। त्याचं प्रमुख कारण म्हणजे ह्या सगळ्या 2 दिवसांमध्ये सगळ्या मुलांबरोबर, पालकांबरोबर, शिक्षकांबरोबर वर्षा सहलीमध्ये धबधब्यावर किंवा पाण्यावठ्याच्या ठिकाणी एन्जॉय करूक मिळतं। आणि दुसरं म्हणजे शेतीविषयक जो गव्हर्नमेंटचा उपक्रम असा बांधावरची शेती, त्या बांधावरच्या शेतीच्या निमित्ताने शेतकरी किती कष्ट करतात त्याची माहिती सगळ्या मुलांना मिळतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हुतात्मा दत्ताराम भाऊ कोंडे माझी शाळा या शाळेच्या वर्षा सहलीनिमित्त आपण आलो आहोत पडेकापमध्ये। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कोपल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा चिंदर येथे आहे। मित्रांनो, वर्षा पर्यटनासाठी हुतात्मा दत्ताराम भाऊ कोंडे शाळा आचरा पिरावाडी या शाळेचे सगळी मुलं, पालक आणि शिक्षक हे सर्वजण एक दिवस ठरवून या वर्षा सहलीसाठी येतात। आज चिंदर येथील पडेकाप येथे आलो आहोत। पाऊस थोडा कमी असल्यामुळे पाण्याचा फ्लो थोडा कमी आहे आणि छानपैकी नियोजन असतं इकडच्या या वर्षा सहलींमध्ये इकडे आंघोळ करून आता सगळी जी मुलं आहेत ती आता नाश्ता करणार आहेत आणि नाश्ता करून करंजे यांच्या समृद्ध कोकण कृषी पर्यटनाचं त्यांचं रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टवर जाऊन तिकडे स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करून तिकडे नॉनव्हेज व्हेज जेवणाचा आस्वाद घेतील आणि त्याच्यानंतर काही कार्यक्रम होतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या एकंदरीत दिवसभरातील या शाळेच्या मुलांसोबत जे काही क्षण अनुभवणार आहोत, आनंद घेणार आहोत, ते तुमच्यापर्यंत आज पोहोचवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा। इकडचं सगळीकडचं आजूबाजूचं लोकेशन अगदी हिरवगार हिरवळीने नटलं आहे आणि छानपैकी वातावरण झालं आणि या वातावरणात वर्षा पर्यटनाचा आनंद ही मुलं वर्षातून एकदा घेतात। जरी आपल्या फॅमिलीसोबत जरी जात असले तरी मुलांबरोबर शाळेतील शिक्षकांबरोबर एन्जॉय करण्यासाठी एक छानपैकी मजा असते आणि ती मजा करण्यासाठी सर्व मुलं इकडे येतात। हे जे पाणी आहे ना, धबधबा ॲक्च्युली तिकडे आहे छोटासाच, परंतु छान आहे आणि सिक्युअर आहे। तर पाणी जे आहे ते पाण्याचा फ्लो संपूर्ण हा इकडून येतो असं खालीपर्यंत। आता खाली जाऊन दाखवतो तुम्हाला तिकडे। हे बघा, मी आता तिकडून असं इकडनं पार करून इकडे आलो आहे आणि पाणी आहे बघा इकडे। पाऊस कमी असल्यामुळे ना पाण्याचा फ्लो कमी आहे, कारण बरेच 2-3 दिवस पाऊस न पडल्यामुळे पाणी कमी आहे। आणि पाणी कमी असल्याचं एक कारण म्हणजे इकडच्या मुलांना अगदी आनंद खूप घेता येतो आणि इकडे पण आंघोळ करत होती मुलं, तिकडे होती छोटी मुलं ती तिकडे होती आणि बाकीची सगळी जी आहेत मोठ्या वर्गातील मुलं आहेत ती इकडे आहेत। आणि हे बघा, हे एकंदरीत इकडनं पाणी खाली पडतं बघा, एकंदरीत असा आहे हा इकडचा धबधबा। खूप पाऊस पडत असेल तर संपूर्ण पाणी जे आहे ना ते ह्यावरनं असं पडत इकडनं पण फ्लो जास्त होतो, तिकडनं जर असतो पण इकडनं फ्लो जास्त होतो आणि इकडनं पण पाण्याचा प्रवाह खूप जास्त प्रमाणात वाहतो। आणि हा जो एरिया आहे ना हा एरिया खूप छान आहे म्हणजे। आणि इकडे असं म्हणजे वाहून वगैरे जाण्याचं काही कारणच नाही इकडे, कारण दगड वगैरे आहेत म्हणजे बंधारा घातल्यासारखं आहे। आणि हे बघा, अशी मुलं एकंदरीत इकडनं इकडे आंघोळ करतात। आता जाऊया तिकडनं दाखवतो तुम्हाला। ह्यो असा आपलं पडेगावचा धबधबो आणि ह्यो धबधबो ना एकदम मुलांसाठी चांगलं। पाणी कमी असा, पाऊस 2 दिवस कमी पडल्यामुळे इकडे पाणी कमी आहे, पण मुलांसाठी व्यवस्थित आणि सिक्युअर असं असा। तर बाकीचे सगळे गेले आहेत वडापाव खाऊक, काही वडापाव आणले नाहीत ते, आणि बाकीचे एकंदरीत हे बघा असे एन्जॉय करतात फुल। आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 दिवसाची या आतुरतेने मुला वाट बघत असतो, कधी एकदा धबधब्यावर जाऊक मिळतात। आपल्या शाळेचे
पालक नलावडे म्हणून आहेत, नलावडे बंधू यांच्याकडनं इकडे सर्व मुलांना वडापाव त्यांनी दिलेले आहेत। तर आता ते आंघोळ करून सगळी मुलं इकडे वडापाव खाण्यासाठी इकडे आली आहेत आणि इकडून थेट जाणार आहे ते करंज्यांच्या रिसॉर्टवरती आणि रिसॉर्टवरती स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करणार आणि तिकडच्या नंतर जेवणाचा कार्यक्रम तिकडे होईल। इकडे सगळे मुलं वडापाव खाऊन नाश्ता करून रेडी झालेली आहेत। आता तिकडे जातोय स्विमिंग पूलवर, म्हणजे यंदा मुलांना 2-2 ठिकाणी आंघोळ करायला मिळणार, म्हणजे एक या धबधब्यावरती आणि एक म्हणजे करंज्यांच्या तिकडे स्विमिंग पूलवरती। बऱ्याच ठिकाणी कसं होतं, पावसाळा चालू झाला की म्हणजे धबधब्यावरती जाण्याचं प्रमाण वगैरे खूप असतं, इकडचे ग्रुप करून सुद्धा धबधब्यावरती जातात। तर आज इकडे आले आहेत आपले सगळे आचऱ्यातील मित्र या वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी। इकडे त्यांचं जेवणाची तयारी चालू आहे, ती तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे आले आहेत आचऱ्यातले ग्रुप, आमचा मित्र रामा स्पेशल कुकचं काम आज करणारा। हे काय काय बनवता ना? चिकन फ्राय, हां चिकन आणि गावठी चिकन, बॉयलर पण आणला ना गावठी पण आणला। इकडे बाकीची तयारी चालू आहे। ग्रुपमध्ये नवीन किती जण दिला? 6 जण। बैलगाडी, ते बैलगाडी घेऊन येतं। बैलगाडी जेवता असतात ती मजा कोकणातच भेटतात। माझं आता किती वाजेपर्यंत? आम्ही 4 वाजता। आता झालं, आम्ही चाललो। ए आम्ही काम करतोय, आम्ही चाललो। हे तुम्हीच राहा आता, आम्ही चाललो। आता सगळे रेडी झाले आहेत। थोडे जण या गाडीमध्ये बसले, थोडे जण परेशच्या गाडीमध्ये। इकडे एक रिक्षा आहे, मी चिकनची गाडी घेऊन आलो इकडे। आता जाऊया तर घराक ना, आता घराक ना, घराक ना आता। अरे झाला आता घरात। तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत करंजे यांच्या समृद्ध कोकण कृषी पर्यटन या ठिकाणी आणि या ठिकाणची रील वगैरे व्हिडिओ वगैरे तुम्ही बरेच बघितले असतील। तर इकडे स्विमिंग पूल वगैरे आहे, मगाशी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे। इकडनं हा जो पडेकापूर्ण रोड येतो, इकडे गेट आहे आणि आतमध्ये त्यांची ही प्रॉपर्टी सगळी आहे। इकडे सगळी मुलं आता स्विमिंग पूलमध्ये उतरले आहेत आणि त्यांची महत्त्वाचं म्हणजे कृषी पर्यटनाचा जर तुम्हाला आवड असेल, कृषी पर्यटनाची जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही इकडे नक्की या, कारण इकडे त्यांनी सेंद्रिय पद्धतीने बागायत जी फुलवलेली आहे ती बघण्यासारखी आहे आणि खूप छान छान वेगवेगळ्या प्रजातीची झाडं इकडे त्यांनी लागवड केलेली आहेत आणि त्यातून ते छान उत्पन्न घेत आहेत। आता असे कार्यक्रम करायचे म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा म्हणजे महिला वर्गांचा, कारण मुलांना एन्जॉय करता यावं, त्यांना खेळ खेळता यावेत यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मदतीसाठी उपस्थित असतो। बरेचसे पालक आज या वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने मुलांच्या जेवणाची व्यवस्था व्यवस्थित आणि चोख व्हावी यासाठी आलेले आहेत। ते आता आपण बघूया आणि जेवणामध्ये काय काय आयटम आहेत ते बघूया। बाहेरनं साधारण असा लूक दिसतो, वरती त्यांचं टेरेस आहे आणि तिकडे जेवणाची वगैरे व्यवस्था तिकडे करतात आणि जर काही कार्यक्रम वगैरे घ्यायचे असतील, फंक्शन वगैरे करायचे असतील छोटे मोठे, तर वरती त्याची सोय केलेली आहे आणि सगळे जेवणाच्या व्यवस्थेसाठी इकडे आले आहेत। हा त्यांचा किचन आहे आणि हो जेवणात काय काय आजच्या? व्हेज पुलाव, हां चिकन, हां आज व्हेज आहे खाणार आहे। अरे वा, बरं आलं, टायमिंगला येईल। मग अशी मुलांका समोसे वडापाव वाटले आणि त्याच्यातले हे यांच्यासाठी आणलेले। हे बघा, आता आम्ही स्विमिंग पूलच्या बाहेर आहोत आणि काय काय नियम आहेत स्विमिंग पूलाचे इकडे आल्याच्या नंतर
इकडे CCTV पण आहे सगळं, म्हणजे तुमच्यावर वॉच ठेवला जातो, सिक्युअर आहात तुम्ही इकडे. आणि हे बघा मुलं एन्जॉय करतात ती ही जागा. आता लहान मुलांसाठी इकडे कमी पाण्याचं हे आहे, कमी डीप आहे. आणि मोठ्या मुलांसाठी किंवा सगळे जे मोठे वर्ग आहेत आंघोळ करणारे त्यांच्यासाठी ती व्यवस्था केलेली आहे. आणि इकडे छानपैकी हे केलं आहे. उडी मारा ना, उडी मारा. हय जाम तुमच्यानं घालतो थैच्या पेक्षा. एक असं ड्रॉप काढला जिकडनं वरनं पाणी पडतंय, त्याच्यामध्ये आंघोळ करण्याची एक मजा वेगळीच आहे. आणि सगळी मुलं अगदी जबरदस्त एन्जॉय करतायत. ओ सूर मार, सूर मार, सूर मार, सूर सूर मार, सूर. धमाल धमाल करत. काही दगडी वेगळी काय लागू तर काही टेन्शन नाही ना, त्याच्यामुळे बिंदासमध्ये होत. काय त्या एरियात गर्दी खूप होत, लहान मुलं जास्त होत नाही त्यामुळे तरी जास्त गर्दी. वेदांत सूर मारे, सूर मार, सूर मार, सूर. आपापली कला दाखवतात बघा. पोरगे तर धमालच करतो. हे मारे, मार उडी मारे, सूर मारे, सूर मार, हे सूर मार, सूर सूर मार, सूर. मॅडम पण उतरले. हे असं असं मारे, डीप मार, डीप. बेडू गुडी मार नको, बेडू गुडी मार नको, बेडू गुडी डायरेक्ट डीप मार. आणि आपली मुलं कशी मजा करतात ती पालक बघतो, ते नाराज असतात कारण त्यांना नाव नाही, त्यांना फक्त जेव काढलेलं, जेवण बनव काढलेला, त्याच्यामुळे तोंडा बघा कशी पाडवून असत. तुम्ही आमका नाव गावला ना. चला इकडे आपले चिकन जे आहे ते फायनल स्टेजला शिजलेलं आहे. रटरट. किती किलो होता? 11. आणि यांच्याने दिले ना राणे नाहीत ना, महेश राणेंकडनं हे चिकन. चला 1:45 वाजलो आणि आता सगळी मुलं जी असतात ती चेंजिंग रूममध्ये गेले आहेत आपले ड्रेस चेंज करूसाठी. आणि आता इकडे सगळे आंघोळ करून झाले का मग जेवणाक जाताले.
हे आमचे माजी अध्यक्ष पण उतरले आंघोळीसाठी. परेश असा जगू असा दीड वाजले आणि सर्व मुलांचा जेवणाचा टाईम झाला आहे आणि सगळी मुलं जेवणासाठी बसलेली आहेत. ही लाईन ही लाईन ही लाईन नॉनव्हेज, ती लाईन नॉनव्हेज आणि हे जे आहेत ही मुलं आहेत ती व्हेजवाली आहेत. व्हेजवाल्यांसाठी इकडे पुलाव आहे आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन आहे. नाही रडणार आहे का फक्त मोठे फोडी वाडा अलीचा वाटतो रोडा बसणार आहे तिथे तिकडे सर पाऊस येलो होतो बघा सणसणाट. आता दुसरी सर गेली, मागाशी अर्ध्या तासापूर्वी एकदा गेली. मुलांका सगळ्यांका असं लाईनीत बसवलेलं, सगळं ते पाणी येतं ते माझा हलवलेलो आणि परत एकदा सर गेली जबरदस्त. सरसराव नाही घेत. चला सगळे मुलं आणि सगळे पालक शिक्षक जेवून झाले. आता वाजले आहेत 2:30 आणि 2:30 वाजल्याच्या नंतर मुलांनी जो आनंद घेतला त्याच्यानंतर इकडे मुलांच्या बौद्धिक, शैक्षणिक आणि विरंगुळ्याचं साधन म्हणजे इकडे थोडेसे कार्यक्रम होणार आहेत विरंगुळ्याचे, ते पाहूया. दुसरीच्या नंतर स्वरा गटाचं आहे आणि आपण बऱ्याच वेळात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपली ही वर्षा सहल अतिशय सुसह्य जी होते आहे ती या भव्य दिव्य रिसॉर्टमुळे, म्हणजे धबधब्यावर जेवढी मजा आली नाही तेवढी त्यांनी स्विमिंग टँकवर आमच्या मुलांनी मजा केली आणि अतिशय छान कार्यक्रम वाटला. तर त्यांचं आदरातिथ्य करणं हे आमचं शाळेचं कर्तव्य आहे आणि म्हणून अध्यक्ष उपाध्यक्षांना मी विनंती करतोय त्यांनी व्यासपीठावर यावं आणि करंजे साहेबांना विनंती करतोय त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांना आपल्या प्रेमाचं प्रतीक आणि एवढा छान कार्यक्रम करण्यासाठी हे जी सगळी म्हणजे एक 5-10 हजार रुपये खर्च करून सुद्धा एवढी सोयी सुविधा आम्हाला उपलब्ध झाल्या नसत्या. एवढी सोयी सुविधा विनामूल्य आम्हाला उपलब्ध होते आहे आणि उपलब्ध करून देत आहेत करंजे साहेब. नमस्कार नमस्कार नमस्कार. पावसाच्या सरी हिरवळीने सजलेली धरती आणि आमचं लहान गमन आनंदाने भरते. नृत्याचा जल्लोष, हास्याचा संगम. चला तर मग सुरू करूया या सहलीतील एक रंगमंचाची संगम. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या वर्षासरीतील धमाल डान्स कार्यक्रम. चला तर मग नाच, गाणं, आनंद आणि ऊर्जांचा झणझणीत धडा अनुभवायला सज्ज व्हा. इयत्ता 5वी सियाचा गट. गाणं आहे नखरेवाली. अदा अदा आणि अदा. सेवा सियाचा गट मंचावर येतो तेव्हा नखरे देखील प्रेमळ वाटतात. चला तर मग टाळ्यांच्या नादात स्वागत करूया सिया आणि तिच्या चमकदार गटाचं.
वा वा वा, आता यातलं सावे गाण्यात दर्या किनारी एक बंग, कोळी समाजाच्या रंगीबेरंगी परंपरेतील एक झलक, पावलं पाळलेलं बत्ते ठोके आणि झुंजूच्या सागराची आठवण. चला पाहूया सहावीच्या विद्यार्थ्यांचं दर्या किनारी एक बंग. दीदी बजाओ.
शिक्षकांना व पालकवर्गाला उपस्थित पालकवर्गाचे खास आभार. तुमच्यामुळे आम्ही या सहलीचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो. खास करून श्री करंजे आजोबांचे मनापासून आभार. आम्ही तुमच्या ऋणातच राहू. आपल्या सहलीचा हा रंगीबेरंगी भाग तुमच्या मनात घर करेल अशी आशा आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जिल्हा परिषद शाळा आपली हुतात्मा दत्तरामभाऊ कोंडे शाळा आचरा पिरावडी यांच्यासोबत आजचे दिवसभर त्यांच्यासोबत घालवले. त्यातील काही क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. या सर्व मुलांचे हे आनंदी वातावरण बघून कोणाकोणाला आपले दिवस आठवले ते कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून आपण मात्र थांबायचं नसतं.